सुपाचा एक गुण खूप सुंदर आहे. ते कचरा आणि हलकं तेवढं उडवून लावतं आणि जड व चांगले दाणे स्वतःच्या जवळ ठेवून घेतं. आपल्यालाही स्वभावात हाच बदल करायचा आहे. नको असलेले विचार सोडून द्यायचे आहेत आणि जी माणसं मोलाची आहेत त्यांना हृदयाच्या जवळ जपून ठेवायचं आहे. तर शुभ सायंकाळ सगळ्यांना. थोडीशी सकाळची आणि थोडीशी संध्याकाळची झलक मी या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आणि सुपाचं उदाहरण तुम्हाला यासाठी दिलेलं आहे की बघा, मी पण दळणच करत होते, म्हणजे थोडंसं तांदूळ आणि जी डाळ आहे ना ती निवडत होते. का तर दळण संपलेलं होतं. म्हटलं चला थोडीशी इडली वगैरे करूया दुसऱ्या दिवशी, म्हणून आज ही भिजत घालायला टाकत होते. त्यासाठी मला ते आठवलं आणि तुम्हाला पण सांगितलं. आणि त्याचबरोबर आता नवीन वर्षसुद्धा येत आहे, त्यामुळे गेलेल्या आठवणीचा एक आपल्या चांगल्या आठवणींना जपून ठेवायचं, वाईट आठवणींना सोडून द्यायचं आणि एक काहीतरी नव्यानं संकल्प करून नवीन वर्षाची सुरुवात आपण करायची आहे. तर त्यासाठी हा गुण म्हणजे एवढा म्हणजे जुळून आलेला आहे की मस्तच. चला तर मी संध्याकाळची म्हणजे उद्याची तयारी केलेली आहे. ती काय केलेली आहे तर सगळं जी म्हणजे तांदूळ डाळ वगैरे जी आहे ती भिजत घातली होती आणि ती आता मिक्सरला बारीकसुद्धा करून ठेवत आहे. कारण आत्ता जर बारीक करून ठेवली तर ती रात्रभर भिजून मस्त अशी फुलून येते. आणि तसं काय झालेलं आहे की हे जी तांदूळ आहेत ना ते कमी वेळ भिजायला ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये थंडीसुद्धा जास्त आहे. तर बघूया आता किती भिजतात किती नाही, पण आता पर्याय नव्हता म्हणून मी तो पर्याय निवडलेला आहे. तर असं बघूया आता उद्या कशी होती इडली किंवा डोसा, आता काय त्याचं बनवणं होईल मलाही नाही माहिती, पण उद्याची तयारी तर त्याच हिशोबाने केलेली आहे. तर असं सर्व जी हे जे आहे बॅटर आपलं ते मिक्सरला मी ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि नंतर लागलेले आहे आपल्या संध्याकाळच्या कामाला. तर त्यासाठी काय केलेलं आहे, संध्याकाळी मला थोडीशी करायची होती पालकाची पुरी. तसं इडली करायला आपण खूप परेशान होतो, कारण काय होतं ना, आपलं संध्याकाळी मिक्सरला बारीक करून ठेवा, दिवसभर भिजत ठेवा, पुन्हा संध्याकाळी भिजत ठेवा, सकाळी इडली करायला अर्धा एक तास जातोच. त्यामध्ये पुन्हा चटणी करा, पुन्हा भांडीकुंडी जास्त पडतात ती करत बसा आणि खाणाऱ्यांना मात्र कुणाचे पोटं भरतात आणि कुणाचे नाही भरत. नाश्ता वगैरेच होतो असं म्हणतात आणि पुन्हा दुपारच्याला वेगळं काय करायचं असतं. तुमच्या इथं पण होतं का असं सगळ्यांना इडली वगैरे केल्याच्या नंतर कधी कधी खातात एका वेळेला इडली आणि एका वेळेला डोसा वगैरे केला तर आलटून पालटून केलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं खातात, नसता मग एकाच ह्याला लगेच कंटाळून जातात. संध्याकाळच्या जेवणाची तयारी वगैरे करून ठेवली आणि ही दुसऱ्या दिवशी सुद्धा तयारी आपली झालेली आहे. आणि आता हे सर्व मिक्सरला मी बारीक म्हणजे ग्राइंड करून ठेवल्याच्या नंतर एका डब्यामध्ये काढून ठेवणार आहे. आणि हे पटकन असं फुलून यावं ह्यासाठी मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं म्हणजे जो आपला बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा जो असतो ना तो, किंवा एखादी विनोपुडी टाकायची आहे. तर माझ्याकडे मी विनोपुडी वगैरे काही आणलेली नाही आहे, माझ्याकडे होता थोडासा खायचा सोडा, तर तोच मी टाकणार आहे त्यामध्ये. तर बघूया आता खायच्या सोड्याचा काय परिणाम होतो त्याच्यावरती. तर चला दाखवते मी तुम्हाला, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि खायचा सोडा जो मिक्स केलेला आहे ना तो दाखवते. त्याला पाणी कमी पडेल का आता हे फुगायला दीदी? थंडीच आहे, फुगायला पाणी. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो
तर संध्याकाळचे 8:45 वाजत आलेले आहेत. हे बघा वाटाणा सोललेला आहे आणि प्रतीक्षा बघा तिथं अभ्यास करत बसलेली आहे. खूप वेळचा अभ्यास करते. तिला 2-3 दिवसामध्ये खूप अभ्यास दिलेला आहे. आणि आता जेवण पण चालू करायचे आहेत. साईबाबा हाताने जेवण वाढून घेत आहेत. अजून घरातले सगळे कामं बाकी. पीठ संपलेलं आहे. 2-3 सोमवारी रविवारी दळण करून ठेवलेलं आहे मी, पण अजून ते सुद्धा आणायचं बाकी आहे. आज तर दिवसभरची लाईटच नसती आणि गुरुवारच्या दिवशी गिरणीही चालू नसते आमच्या इथं. तर आता त्यासाठी मी तांदूळ भिजू घातलेले आहेत आणि त्याची करायची आहे. उद्या बघू आता इडली डोसा काय काय करणं होते तर. आणि थोडंसं बटर पण शिल्लक आहे, तर म्हटलं सँडविच वगैरे बनवूया. आणि थोडेसे ॲब्रो केलेले आहेत, त्या खूपच बारीक झालेल्या आहेत. जरा घाईघाईमध्ये केलं की कुठलंच काम व्यवस्थित होत नाही. आणि दवाखान्याची वारी आता बघू चालू झालेली आहे, कशी कशी होती. तर दवाखाना काही मागचा हे होत नाही. आपण ज्यावेळेस म्हणतो ना आपण सुरळीत चाललो आहे, त्यावेळेस कुठंतरी आपल्याला हे होतं वाटामध्ये, तसं झालेलं आहे. तर चला आज तुमच्यासोबत थोडीशी ह्याची रेसिपी शेअर करते. पालकपुरी केलेली एवढी मस्त आणि टेस्टी झालेली होती ना, सगळ्यांना आवडली होती. आणि खरंच थंडीच्या दिवसामध्ये असं थोडं चटपटीत मस्त खायला केलं तर सर्वजण आवडीनं खातात. पण आज मात्र जशाच्या तशा चपात्या शिल्लक राहिलेल्या होत्या, कारण आज कुणाला घरी होते, ख्रिसमसची सुट्टी होती आणि कुणाला काही जेव्हा असंच वाटलं नाही. खूप रिलॅक्स नंतर उठलेले आहेत आणि खूप उशिरानं जेवण केलेले आहेत. ते पण थोडे थोडेच केलेले आहेत. त्यात मध्ये थोडासा नाश्ता केलेला आहे आणि चपात्या तशाच राहिलेल्या आहेत. त्यामुळे आज काही स्वयंपाक बनवलेला नाही, फक्त भाजी बनवली आणि चपात्या मात्र दुपारच्याच आहेत. तर चला, तुम्ही एक्स्ट्राचं शिल्लक राहिल्यावर काय करता. आणि रोज रोज आपण थोडंसं शिळा पातळ म्हणजे चपात्या वगैरे राहिल्या तर त्याचं थोडंसं व्यवस्थित आपण दुसरं काही करायला गेलो ना तर रोज रोज खात नाहीत. त्यामुळे ते एका दिवशी असं एका दिवशी तसं आपल्याला करावं लागतं. त्यामुळे मी आज चपात्या तशाच ठेवलेल्या आहेत खाण्यासाठी. तर चला रेसिपी बघूया आपण ह्याची पालकपुरीची. तर पालकपुरीसाठी मी काय केलेलं आहे, पालक व्यवस्थित निसून आणि चिरून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर जास्तीच्या पाण्यामध्ये खळखळ अशी धुवून घेतलेली आहे. आणि धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, थोड्याशा पाण्यामध्ये उकळायला टाकायची आहे. आपल्याला जास्त प्रमाणामध्ये शिजून वगैरे नाही द्यायची. जे की आपण पालक भाजी ज्यावेळेस आपण हाटून करतो ना, त्यावेळेस काय करतो आपण पाणी जास्त टाकून शिजायला टाकतो आणि तशी पालकाच्या भाजीला अंगचं पाणी जास्त सुटतं. त्यामुळे कमीच पाणी टाकायचं, म्हणजे पटकन भाजी शिजते. आणि ह्यामध्ये डाळ तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि आवडत असेल तर टाकूही शकता. ही भाजी शिजेपर्यंत मी काय करते, जे आपल्याला पुरीच्या कणकीमध्ये साहित्य जे टाकायचं आहे ना, ते मी तयार करून घेतलेलं आहे. लसूण खूप सारा सोलून घ्यायचा आहे आपल्याला. जास्तीच्या प्रमाणात आवडत असेल तर 2-3 कुड्या किंवा पाकळ्या किंवा जी आपण कांड्या म्हणतो ना लसणाच्या, त्या घ्यायच्या आहेत. अद्रक घ्यायची आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ, जिरे, ओवा, हे तुम्हाला कोथिंबीर वगैरे तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. आणि हे मिक्सरला आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. ते मिक्सरला ग्राइंड झालेलं आहे तोपर्यंत आपली भाजीसुद्धा उकळून घेतलेली आहे. आणि उकळलेली भाजी थोडीशी मी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे, तरी पण ह्याच्यातून भरपूर अशा वाफा निघत आहेत. मी बघा हात घालून घेतलेले आहे, म्हणजे पाण्यातून, गरम पाण्यातून काढून घेतलेले आहे. जास्त पाणी गरम नाही आहे, पण थंडीचे दिवस आणि कोमट पाणी लगेच वाफा निघतात. थोडीशी मी थंडच होऊन दिलेली आहे, कारण का तर मिक्सरला जास्त गरम जर काढलं तर लगेच एअर पकडतं आणि काय होतं ते एकदम एअर पकडून ते बाहेर येण्याची शक्यता असते. तेच आपल्याला भाजण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून शक्यतो थोडंसं कुठलाही पदार्थ गरम न काढता थोडासा थंड होऊ द्यायचा, म्हणजे मिक्सरसुद्धा बिघडत नाही, शेप राहतं आणि आपणसुद्धा शेप राहतो. ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर ही जी मी बारीक केलेली पालकाची गिरीव आहे ना, ती तुम्ही पीठ घेतल्याच्या नंतर टाकू शकता किंवा आधीही टाकू शकता. मला जरा घाई होती त्यासाठी मी आधीच टाकलेलं आहे. आणि साहित्य त्यामध्ये ओवा, मीठ चवीनुसार घेतलेलं आहे. बाकी तिखट मीठ सगळं जे साहित्य आहे ना, ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. ते सुद्धा ह्या पिठात मिक्स केलेलं आहे. आणि आपली जी भाजी मिक्स केलेली आहे ती सुद्धा मिक्स करून छान अशी कणिक मळून घेतलेली आहे. पटपट तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही इथं पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत.
मला घाई होती त्यासाठी मी जसे हाताला येतील तशा जाड पातळ छोट्या मोठ्या अशा प्रमाणामध्ये मी लाटून घेतलेल्या आहेत आणि पटपट अशा तळून घेतलेल्या आहेत। बस त्यासोबत तुम्ही दह्यासोबत सर्व करू शकता किंवा नुसत्यासुद्धा खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीसोबत नसता एक आपला जो सॉस वगैरे आहे ना त्यासोबत। बस एवढी छान टेस्टी आणि खूप सोपी रेसिपी आहे ही आणि ही मी खूप दिवसाच्या नंतर केलेली आहे, पण खूप छान झालेली आहे। कारण ह्याच्या अगोदर मी एक 5-6 वर्ष झाले ही रेसिपी केलेली। तर चला मी इथंच व्हिडिओचा एंड करतो। व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली तर ट्राय करून बघा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ।